हॅलो एव्हरीवन. तर मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की श्रेष्ठ तिरुपतीला जात आहे आणि श्रेष्ठनी तिरुपतीला गेल्यावरती पायऱ्या वाटे जायचं ठरवलं. मी म्हणले की शक्य असेल तर ब्लॉग करायला. तर श्रेष्ठनी पहिल्यांदा ब्लॉग केलाय आणि फर्स्ट टाइमच्या मनाने खूप चांगला ब्लॉग केलाय, कारण पहिल्यांदा माणसं खूप नर्वस असतात बोलताना, पण बऱ्यापैकी खूप चांगला व्हिडिओ आलाय. तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. या पायऱ्या सगळ्यात अवघड 1000 ते 1100 सर्वात अवघड पायऱ्या आहेत. 1600 पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. पायनॅपल आता घेतलेला आहे. पायनॅपल जरा एनर्जी. एकवीसशे पायऱ्या यायला कम्प्लीट 1 तास लागला. आता वाजलेले आहेत 4. आम्ही निघालतो 3 वाजता. हे बघा हरण पायऱ्याने येण्याचं कारण आहे. असं प्राण्याचं दर्शन होत आहे. हे बघितल्यावर असं वेगळंच अनुभव. आता थोड्या पायऱ्या संपलेल्या आहेत. आता चालत जायचं आहे. हे बघा मित्रांनो, असा आनंद येतोय. अनुभव किती आहेत बघा. हे बघा जय श्रीराम हनुमानजीची मूर्ती आलेलो आहे. ही एक कलरमध्ये. हे बघा पायऱ्याने आल्यावरती असं हरण एकदम जवळून बघायला भेटतं. असं आपल्याला कुठल्या पार्कमध्ये सुद्धा बघायला भेटणार नाही. एवढं हे बघा. मस्तपैकी दुकानं आहेत. कैरी, स्वीटकॉर्न, बॉईल शेंगदाणा. मी आत्ताच पायनॅपल खाल्ल्यामुळे काही घेत नाही. हे आहे नरसिंहस्वामी मंदिर. पायऱ्याने जाताना नरसिंहस्वामी मंदिर. नरसिंह फ्रेश वाटत नाही. व्यंकटरमणा गोविंदा. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. पुढे नंतर कंटिन्यू नवीन ब्लॉगमध्ये पुढची माहिती सांगतो. व्यंकटरमणा गोविंदा.